गाईज, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते बरियान मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। तर आज मी स्किन केअरचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने मी स्किन केअर करणार आहे आणि वीकली स्किन केअर मी कसं करते हे आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे। काही जास्त स्टेप्स नाहीये, फक्त तुम्ही वीकली असं जर स्किन केअर ठेवलं ना तुमचं, तर स्किन खूप छान राहील, हेल्दी राहील आणि ग्लो करेल तुमची स्किन। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग क्विकली आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी माझा चेहरा पाण्याने फेसवॉश करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती क्लिन्झिंग। तर मी आता क्लिन्झिंग करून घेणार आहे आणि क्लिन्झिंग मी कशाने करते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने क्लिन्झिंग करता येतं, दुधाने करता येतं, गुलाब जेलने करता येतं किंवा दुधावरची साई जी असते त्याने करता येतं। खूप प्रकारे क्लिन्झिंग आणि नुसतं पाण्याने सुद्धा, आपण पाणी फक्त चेहऱ्याला लावून त्याने सुद्धा आपल्याला क्लिन्झिंग करता येतं। तर आणि फेसवॉश लावून सुद्धा आपल्याला क्लिन्झिंग करता येतं। बाहेर खूप आवाज येत असेल कारण गार्डनमध्ये मुलं खूप खेळत आहे संध्याकाळच्या वेळेला, आणि संध्याकाळच्या वेळेला मुलं खेळायला जातात त्याच्यामुळे खूप सारा आवाज येतो, थोडंसं अवॉइड करा। तर आता क्लिन्झिंग करण्यासाठी मी काय वापरते आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप खूप इफेक्टिव्ह वस्तू आहे ती आणि खूप इफेक्टिव्ह वस्तू आहे आणि घरच्या घरी आपण असं क्लिन्झिंग करू शकतो। तर मी कोणत्या गोष्टीने क्लिन्झिंग करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते। मी कोरफड जेल वापरणार आहे क्लिन्झिंग करण्यासाठी। मी दरवेळेस दुधाचा वापर करते, साईचा वापर करते किंवा मग एखाद्या क्लिन्झिंगचा वापर करते किंवा फेसवॉशचा वापर करते। पण आता मी कोरफड जेलचा वापर करणार आहे। म्हणजे कोरफडीचं जे जेल आहे माझ्याकडे, पतंजलीचं ॲलोवेरा जेल, तुमच्याकडे कोरफडीचं जर झाड असेल किंवा कोरफडीचं जे पान असेल, त्याचं पान म्हणजे ते तर फ्रेश असतं आणि किती छान असतं ते स्किनसाठी, ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे। मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। माझा एक व्हिडिओ खूप छान प्रकारे तो व्हायरल झालेला आहे, तो कोरफडीचाच आहे आणि तुम्ही जाऊन बघू शकता। त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालेल। खूप खूप व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ माझा आणि एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपण कोरफड फेशियल कसं करू शकतो हे या व्हिडिओमधून मी ते दाखवलेलं होतं। तर चला आता मी क्लिन्झिंग करून घेणार आहे। क्लिन्झिंग करून घेण्यासाठी इथं मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि हे जेल आपल्याला जवळजवळ 2 ते 3 ड्रॉप्स घ्यायचे आहेत। मी 2 ते 3 ड्रॉप्स घेतलेले आहेत आणि हे हातावरती घेऊन आपण पूर्ण चेहऱ्याला असा लेयर देणार आहोत। खूप छान प्रकारे स्किन केअर होतं ह्याने आणि मी वीकली हे स्किन केअर करते कारण मला खूप इफेक्ट जाणवला आहे। आणि कोरफड आहे त्याच्यामुळे हे तर किती आयुर्वेदिक आहे आणि नॅचरली आहे, हे चेहऱ्यासाठी पण किती छान आहे आपल्या, हे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असते। तर आपण असं क्लिन्झिंग करून घ्यायचं आपल्या चेहऱ्यावरती, असं पूर्ण चेहऱ्यावरती छान प्रकारे डीप क्लिन्झिंग करून घ्यायचे आपण। डोळ्याच्या अवतीभोवती सुद्धा आपण राऊंड सर्कलने आपण असं डोळ्यांच्या अवतीभोवती सुद्धा फिरवून घ्यायचं, म्हणजे डोळ्यांना पण रिलॅक्स फील होतो आणि छान वाटतं, डोळ्यांना थंडावा पण मिळतो। तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण क्लिन्झिंग करू शकतो। क्लिन्झिंगचे सुद्धा प्रकार आहेत, मी सांगितलेले आहेत तुम्हाला। जोपर्यंत हे कोरफड जेल आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही मानेला सुद्धा लावू शकता। टिकली काढून ठेवते मी। तर आपली पहिली स्टेप्स आहे ती पूर्ण झालेली आहे। पूर्ण कोरफड स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेले आहे, स्किनने पूर्ण कोरफड आपली गिळून घेतलेली आहे आणि छान वाटतं आहे, फ्रेश फील करतो चेहरा। तर आता पाण्याने चेहरा डिरेक्टली आपण धुवून येणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते। चेहरा छान मी पाण्याने वॉश करून आलेले आहे आणि असं एक कॉटन पॅड आपल्याजवळ सतत ठेवायचं, नेहमी ठेवायचं। ट्रॅव्हलिंगमध्ये आपण ज्यावेळेस असतो किंवा गावाला कुठे जातो आपण,
त्यावेळेस आपल्याला हे खूप उपयोगी पडतं. माझ्याजवळ हे आहे त्याच्यामुळे खूप छान मला वाटतं हे सोबत ठेवायला. आणि ज्या वेळेस आपण स्किन केअर करतो किंवा एखादा मेकअपसुद्धा आपल्याला रिमूव्ह करायचा असतो त्यावेळेस असे कॉटन पॅड आपल्याला उपयोगी पडतात. तर आता मी माझा चेहरा कॉटन पॅडने छान पुसून घेते आहे, कारण जे आपण कोरफडीचं जेल लावलं होतं, क्लिन्झिंग करून घेतलं होतं आपण, ते सगळं व्यवस्थित छान क्लीन करून घ्यायचं. तर आता क्लीन करून झालेला आहे आणि चेहरा पाहू शकता लगेच चेहऱ्यामध्ये किती छान इफेक्ट दिसतो. खूप छान चेहरा वाटतो. एका स्टेपमध्ये चेहरा इतका छान वाटतोय तर विचार करू शकता तुम्ही की बाकीच्या स्टेप्स केल्यानंतर चेहरा किती छान दिसेल. तर आता दुसरी स्टेप्स मी तुम्हाला सांगते. दुसरी स्टेप आपण जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो किंवा एखादा फेस वॉश करतो त्यानंतर आपले पोर्स जे असतात ते ओपन झालेले असतात आणि पोर्स ओपन झाल्यानंतर आपल्याला ते मिनिमाइज करायचे असतात आणि मिनिमाइज करण्यासाठी आपण रोज वॉटरचा वापर करू शकतो. तर माझ्याकडे रोज वॉटर आहे डाबर गुलाबरीचं, ते मी तुम्हाला दाखवते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तर दाखवलेलंच आहे आणि ते माझ्या स्किनसाठी ना वरदान ठरलेलं आहे, बेस्ट ठरलेलं आहे. खरंच खूप छान आहे आणि अफोर्डेबल आहे. मेन म्हणजे सगळ्यांना परवडणारा आहे आणि त्याच्यामुळे मी असेच प्रोडक्ट दाखवते जे सगळ्यांना नेहमी परवडतील. तर आता मी गुलाब जेल दाखवते तुम्हाला. तर माझ्याकडे हे डाबर गुलाबरीचं गुलाब जेल आहे आणि ते मी आता एका कॉटन पॅडवर घेऊन माझा पूर्ण चेहरा मी पुसून घेणार आहे. तर आता हे कॉटन पॅड खराब झालेलं आहे, ह्याला पूर्ण चेहऱ्यावरची जी काही धूळ डर्ट असते ती सगळी ह्याच्यावरती मी रिमूव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे आता मी हा दुसरा नवीन कॉटन पॅड घेतलाय, त्याच्यावरती आता आपण हे रोज वॉटर टाकून घेणार आहोत. तर असं मी रोज वॉटर टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण चेहरा आपल्याला रोज वॉटरने पुसून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने पुसायचं, जास्त रफ करण्याची गरज नाही आहे, कारण जे आपले पोर्स ओपन झालेले असतात त्यांना फक्त आपल्याला मिनिमाइज करायचं आहे. कारण ना चेहरा खूप ड्राय पण पडलेला असतो फेस वॉश केल्यानंतर आणि चेहरा आपला मॉइश्चर होण्यासाठी आणि असं चेहऱ्याला आपण टोनिंग केलं ना की पिंपल्सचा प्रॉब्लेम पण येत नाही आणि बाकीचे जे काही प्रॉब्लेम असतील मोठे ते सुद्धा येत नाहीत. त्यासाठी आपण असं चेहऱ्याला टोनिंग करून घ्यायचं. मला ही स्टेप्स ना फार आवडते, कारण ना रोज वॉटरचा स्मेल मला खूप 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 आवडतो. खूप सुंदर वास येतो ह्याचा. तर आता टोनिंग करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती आहे स्क्रब. तर आता आपण स्क्रब फटाफट करून घेणार आहोत. स्क्रब करण्यासाठी इथं मी एव्हरयूथचं स्क्रब वापरते. हा पॅक मी फोडलेला आहे, मी कालच फोडलेला आहे हा पॅक. काल थोडंसं मी स्क्रब केलं होतं, कारण ना मला बाहेर पण जायचं होतं, थोडंसं टॅन वाटत होतं चेहऱ्यावरती म्हणून, आणि तेव्हा केलेलं. तर आता हाच पॅक मी वापरणार आहे, कारण हे पूर्ण मी सील पॅक करून ठेवलं होतं आणि आता हा यूज करते आहे. एव्हरयूथचं स्क्रब आहे हे. एक्सफोलिएटिंग वॉलनट स्क्रब आहे. रिमूव्ह ब्लॅक हेड अँड डेड स्किन सेल्स, म्हणजे पूर्ण आपली डेड स्किन पण निघली जाते आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना ते सुद्धा पूर्ण रिमूव्ह होतात आणि खूप छान आहे हे. मला तर खूप आवडतं. एकदम नॅचरल आहे, कुठलाही आपल्याला साईड इफेक्ट होत नाही. तर मी असं हातावर घेऊन पूर्ण चेहऱ्याला असं थोड्याशा क्वांटिटीमध्ये लावलं तरी होऊन जातं. तर मी इतक्याच क्वांटिटीमध्ये हे लावून घेणार आहे. आणि हा जो छोटासा 15 रुपयावाला पॅक आहे ना तो तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 वेळा तुमच्या चेहऱ्यासाठी पुरेल इतका आहे आणि कोणालाही परवडेल असा आहे. त्याच्यामुळे स्किन केअर तुम्ही घरच्या घरी अशी करू शकता एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये. आणि मी अफोर्डेबलच प्रोडक्ट तुम्हाला दाखवत असते जेणेकरून तुम्हाला परवडतील आणि तुम्हीही तुमची स्किन छान ठेवू शकाल. बरोबर आहे की नाही? तर आता आपण स्क्रब करून घेणार आहोत. स्क्रब करताना नेहमी हलक्या हाताने स्क्रब करायचं, जास्त घासाघीस करायची नाही चेहऱ्याला, नाहीतर चेहऱ्याला रॅशेस होऊ शकतात आणि अजून काही प्रॉब्लेम आहेत ते होऊ शकतात. आणि जास्तीत जास्त करून जास्त आपण जर स्क्रब केलं ना तर पिंपल्स येण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं. त्याच्यामुळे आपण स्क्रब नेहमी एकदम हलक्या हाताने करायचं. आणि कोरफडीचं जेल आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप बेस्ट आहे. तुम्ही डेली तुमच्या स्किन केअरमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही कोरफडीचं जेलसुद्धा तुमच्या चेहऱ्याला रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही फ्रेश होता त्यावेळेस तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्ही लगेच कोरफडीचं जेल जर तुमच्या चेहऱ्यावरती लावलं ना तर चेहरा खूप छान ताजातवाना आणि टवटवीत राहतो.
आणि एजिंगचं प्रमाण, अँटी एजिंगचं जे प्रमाण असतं ना ते सुद्धा कमी दिसतं आणि पिंपल्सचं प्रमाण पण कमी होतं. चेहरा खूप छान होतो, ॲक्नेचा प्रॉब्लेम होत नाही. तर आता मी पूर्ण चेहऱ्यावरती असं स्क्रब करून घेते आहे. असं सर्क्युलर मोशनमध्ये आपण स्क्रब करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना छोटे छोटे पार्टिकल असतात आणि ते मला ना खूप आवडतं. म्हणजे चेहऱ्यावरती जी काय आपली डेड स्किन असते ना त्या पार्टिकल्समुळे ना खूप छान प्रकारे रिमूव्ह होते आणि छान वाटतं. तर असं थोडंसं कोरडं पडल्यानंतर आपण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा किंवा रोज वॉटर घ्यायचा आणि नंतर पुन्हा आपण चेहऱ्याला स्क्रब करायला स्टार्ट करायचं. तर मी आता पाण्याचा हात ओला करते आणि त्यानंतर पुन्हा मी स्टार्ट करते. तर मी आता पाण्याने हात ओला करून घेतलेला आहे. पुन्हा चेहऱ्याला मी स्क्रब करायला चालू करते. जवळजवळ आपल्याला स्क्रब 4 ते 5 मिनिटं चेहऱ्यावरती करायचं आहे, कारण चेहऱ्यावरती जेवढी काही डेड स्किन असते ना ती पूर्ण रिमूव्ह होते. ही स्टेप्स मला फार आवडते आणि जर तुम्ही अति घाईत असाल ना तर ह्या 4च स्टेप्स तुम्ही करा. वाफ घेण्याची गरज नाही. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही वाफसुद्धा घेऊ शकता. वाफ घेणं तर मी सतत प्रेफर करत असते, कारण वाफ घेतल्यामुळे चेहऱ्याला खूप सारे फायदे होतात आणि खूप छान होतो चेहरा. नाकाच्या बाजूचे जे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ना ते सुद्धा रिमूव्ह होतात, खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतात. तुम्हाला नोज स्ट्रिप्स वापरण्याची सुद्धा गरज पडत नाही. जर तुम्ही चांगल्या रीतीने जर स्क्रब केलं, क्लिन्झिंग केलं तर खूप छान प्रकारे निघतात. तर आता पूर्ण चेहऱ्यावरती स्क्रब करून झालेलं आहे आणि मी आता हे प्लेन पाण्याने वॉश करून येते आणि त्यानंतर आपण भेटूया पुन्हा. तर आता प्लेन पाण्याने मी चेहरा वॉश करून आलेले आहे आणि एका कॉटनच्या रुमालाने चेहरा छान टॅप टॅप करून आपण पुसून घ्यायचा. त्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती वाफ घेणं. तर मी आता वाफ पण घेणार आहे. वाफ घेणं तुमच्या मनावरती आहे, तुम्हाला घ्यायची नाही घ्यायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर आता त्या पातेल्यामध्ये मी रोज वॉटर टाकून घेणार आहे. 2 थेंब टाकणार आहे, जास्त नाही. आणि आता मी वाफ घेणार आहे. तर आता छान अशी वाफ घेऊन झालेली आहे. तुम्ही पाहू शकता चेहरा पूर्ण पाण्याने डबडबलेला आहे आणि आता मी सॉफ्ट टॉवेलने फक्त डॅब डॅब करून मी माझा चेहरा पुसून घेणार आहे आणि जे नाकाच्या बाजूचे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ना ते असं पुसून घ्यायचे. थोडेसे नाकावालेले सुद्धा आपण असे पुसून घेणार आहोत. तर छानपैकी अशी वाफ घेऊन झालेली आहे आणि आता आपण पील ऑफ मास्क आपण लावणार आहोत चेहऱ्यावरती. पण पील ऑफ मास्क लावण्या अगोदर आपण वाफ घेतलेले आहे चेहऱ्यासाठी, तर आपले जे पोर्स असतात ना ते सगळे ओपन झालेले असतात आणि ते पोर्स मिनिमाइज करायचे असतात. त्याच्यामुळे मी कॉटन पॅडवरती रोज वॉटर टाकून घेतलेला आहे आणि त्याने आता माझा चेहरा मी पूर्ण असं छान पुसून घेते. वाफ घेतल्यानंतर खूप छान वाटतं, सिरियसली सांगते, खूप छान वाटतं चेहऱ्यासाठी. आणि ज्यांच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स आहे, ॲक्ने आहे, त्यांनी जरा थोड्या कमी क्वांटिटीमध्ये वाफ घ्यायची, नाहीतर मग अजून जास्त चेहऱ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपले लिप्ससुद्धा छान आपण असे पुसून घ्यायचे. तर आता छान पुसून घेतलेला आहे मी चेहरा. त्याच्यानंतर आता मी हे एव्हरयूथचं गोल्डन पील ऑफ मास्क वापरणार आहे आणि हे फक्त 15 रुपयाला आहे. आणि मगाशी मी जे एव्हरयूथचं स्क्रब दाखवलेलं आहे ते पण 15 रुपयाचं आहे. अवघ्या 30 रुपयांमध्ये घरी आपण असं छान वीकली स्किन केअर करू शकतो आणि मी दर आठवड्याला असं स्किन केअर करते आणि
ज्या स्किन केअरमध्ये जास्त स्टेप असतात ना ते स्किन केअरसुद्धा करते. पण ते जर तसं स्किन केअर कुणाला बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आता हे पील ऑफ मास्क मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे आणि खूप छान ग्लो येतो, एकदम गोल्डन ग्लो येतो आणि खूप छान रॅडियंट स्किन दिसते आपली, छान वाटतं. ह्याच्यामध्ये 24 कॅरेट गोल्ड आहे, त्याच्यामुळे आपली स्किन खूप छान गोल्डसारखी चमकते. तर आता हे ओपन करते मी आणि आता हे पूर्ण पील ऑफ मास्क मी माझ्या चेहऱ्याला लावून घेणार आहे. जास्त थिक लेअर द्यायचा, थिन लेअर द्यायचा नाही. थिक लेअर दिल्यामुळं काय होतं, जेव्हा आपण पील करू ना ते त्यावेळेस व्यवस्थित छान पील होतं. जर तुम्ही थिन लेअर दिला ना तर अजिबात सुद्धा व्यवस्थित छान पील होत नाही. तर मी आता थिक लेअर देणार आहे आणि तुमच्या डोळ्यांना थोडीशी ह्याने जळजळ होऊ शकते, त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूचा एरिया जो आहे ना तो अवॉइड करा, तिथे लावू नका. डोळ्यांच्या खाली लावा फक्त, कारण थोडंसं हे डोळ्यांना झोंबलं जातं. आणि ट्रस्ट मी, ह्यानी ना खरंच खूप छान स्किन ग्लो करते आपली, खूप छान वाटतं. जर तुम्हाला झटपट स्किनवरती ग्लो हवा असेल ना तर तुम्ही असं स्किन केअर नक्कीच करू शकता. एखाद्या लग्न कार्यासाठी पटकन तुम्हाला असं ग्लो आणायचा चेहऱ्यावरती. आणि मेकअप पण खरं सांगते ह्याच्यामुळे ना खूप छान बसला जातो, खूप छान वाटतं. आठवड्यातून आपल्या स्किनसाठी एवढं तर आपण करायला हवंच ना. जो आपला आयब्रोजचा एरिया आहे तो अवॉइड करायचा आणि डोळ्यांचा एरिया सुद्धा अवॉइड करायचा, नाहीतर डोळ्यांना जास्तीचा त्रास होऊ शकतो. आणि हे पील ऑफ मास्क लावल्यानंतर आपण 15 मिनिटे थांबायचं आहे, कारण आपल्याला हा पील ऑफ मास्क आहे ना पूर्ण सुकवून द्यायचा आहे. पूर्ण जर सुकवला तरच तो रिमूव्ह होणार आहे, जर नाही सुकवला तर रिमूव्ह व्यवस्थित होत नाही. तर आता मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतले. छोटे छोटे बेबी हेअरले पुढे पुढे येतात. तर आता पील ऑफ मास्क लावून झालेला आहे आणि आता आपण 15 मिनिटं असंच थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पील करणार आहोत, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर 15 मिनिटानंतर पुन्हा आपण भेटूया. तर आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि फेस मास्क जे फेस पॅक लावलेलं आहे ना ते पूर्णपैकी छान असं सुकलेलं आहे आणि ते आता मी काढून घेणार आहे, म्हणजे पील करून घेणार आहे. आणि पील करताना खालच्या दिशेने वरच्या डायरेक्शनमध्ये आपण असं पील करून घ्यायचं, म्हणजे छानपैकी पील पण होतं. पूर्ण पील झालेला आहे आणि खूप छान दिसतोय चेहरा. तर चेहरा पाहू शकताय किती छान दिसतोय आणि एकदम ग्लोई ग्लोई वाटतोय, खूप छान वाटतोय. नाक पण चमकायला लागले. तर आता आपण वरून पुन्हा कॉटन पॅड घेऊन त्याच्यावर रोज वॉटर टाकून आपण पुन्हा एकदा चेहरा पुसून घेणार आहोत. पील ऑफ मास्क लावल्यानंतर थोडं का होईना मास्क आपल्या चेहऱ्यावरती राहतं, त्याच्यामुळे आपल्याला हे पील करून घेतल्यानंतर चेहरा असा पुसून घ्यायचा. पूर्ण चेहरा असा मी पुसून घेतलेला आहे. तर असं हे माझं 30 रुपयामध्ये स्किन केअर झालेलं आहे, वीकली स्किन केअर. तर तुम्ही असं करू शकता, खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप छान आहे.
खूप छान वाटते हे स्किन केअर केल्यानंतर. आणि आठवडाभराचं स्किन केअर केल्यावर जसा फील येतो ना, छान वाटतं ना चेहरा, तसा छान दिसतो. तर नक्की करून बघा. खूप अफोर्डेबल आहे आणि छान वाटतं स्किन केअर केल्यानंतर. तर हे वीकली असं स्किन केअर मी केलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, सबस्क्रायबर शाउटआउटसाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करून द्या. मी माझ्या चॅनलवरती तुमचं नाव नक्की घेईन. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या टॉपिकवरती मला नक्की सांगत जा. तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. चला, भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.